फुलाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. जन धन तन केली तृणाही समान, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची ये माथा, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. विठ्ठल 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 शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भैदां दाड्यान्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पती गोपेश गोपिका कांतम राधाकांतम नमस्तुते. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. मौजे गवळाणे तालुका जिल्हा नाशिक. प्राप्तस्थळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन 16 व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 9वे. या 9व्या वर्षातली आजची तृतीय क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली. परमपूज्य ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवरामजी महाराज म्हस्कर, ब्रह्मलीन तपोनिधी सद्गुरू परमपूज्य सागरानंद सरस्वतीजी महाराज, हरिभक्त पारणी श्री माधवजी महाराज घुले, जगद्गुरु द्वाराचार्य श्री रामकृष्णदासजी महाराज लवितकर या महंतांच्या कृपा आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अमोल अशा सहकार्याने, त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण संगीतालंकार रोहिदासजी महाराज मते, नाशिकरत्न स्वरालंकार भास्कर महाराज कानवे, नाशिकरत्न तालमर्षी दिनेश महाराज मोजाड आदी करून सर्व गुणीजनांच्या सहकार्यामध्ये आणि आमचे परमस्नेही ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवे या जिल्ह्यात या परिसरात येणं होतं, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे लहान गुरुबंधू समाधान आप्पा चंबळे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने संपन्न होत असलेल्या या आजच्या कार्यक्रमातली ही सेवा मी तुमच्या चरणी सुपूर्द करण्यासाठी बसले. ताई, त्या खुर्च्या अशा नीट करा, इकडे इकडे तोंड करा. जेवायला बसल्यात का तुम्ही? अशा अशा इकडे द्या, अशा. हां, बरोबर. इकडे इकडे घे, खाली बसा. तुम्ही खाली बसा. मुलींनी सगळ्यांनी उतरा, बसा खाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजची सेवा खऱ्या अर्थाने रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेले शब्द पूर्ण करा या न्यायाने या नीतीने तुमच्यासमोर आली. एक समयोचितपणा पाहून असा दृष्टांत आठवतो महाराज. एका घरामध्ये एक म्हातारी आजी राहत होती आणि ती रोज एक लोण्याचा सुंदर गोळा काढायची आणि एका मांडणीवर ठेवायची. एक मांजर जिला रोज माहीत असायचं की या मांडणीवर या जागेवर तो लोण्याचा गोळा आहे, ती रोज यायची तो लोण्याचा गोळा भस्म करायची. ती मांजर तेवढ्यावर थांबली नाही, तिने त्या लोण्याची बरीच प्रशंसा केली. आजूबाजूच्या मांजरींकडे सांगितलं की अमुक अमुक गल्लीमध्ये, अमुक अमुक वारडामध्ये, अमुक अमुक घरामध्ये एक आजी लोण्याचा गोळा काढून ठेवते. मी रोज खायला जाते, पण मी कंटाळली, आज तुम्ही सगळ्यांनी मिळून या, मी तुम्हाला सगळ्यांना लोणी खाऊ घालते. नेमकं ज्या दिवशी सगळ्या मांजरी येण्याची घाई, त्याच दिवशी त्या म्हातारीने ठरवलं की रोज कोणीतरी लोणी खायला येतं, आज आपण यांची खोडच मोडायची. म्हणून तिने नेमकं त्या दिवशी बरोबर लोण्याचा गोळ्या ठेवण्याऐवजी शुद्ध कापसाचा पिंजलेला गोळा तिथे ठेवला. कापसाचा त्या वाटीमध्ये ती वाटी ठेवली. सगळ्याच्या सगळ्या मांजरी एकाच वेळेला आला आणि आल्याबरोबर त्यांनी जसा अटॅक केला. त्यांना लोणी तर काही खायला मिळालं नाही, पण तो कापूस कोणाच्या दातात अडकला, कोणाच्या होठात अडकला, कोणाच्या तोंडात अडकला. आज तसं तुम्ही लोणी खायलाच आलेत, पण कापसाचा गोळा तुमच्यात अडकण्याची शक्यता आहे. कोणाच्या दातात अडकेल, कोणाच्या नाकात पण अडकेल, पण आता नावीला जे तुम्हाला काही पर्याय नाही ऐकल्याशिवाय. विठ्ठल विठ्ठल बर, हाताने टाळी वाजत जा, मुखाने नामस्मरण करा. तुम्हाला टाळी वाजायला काही अडचण नाही ना? तुमचं यांचं ठीक आहे बा, या नाराज आहे, त्यांचे पैसेच पडले नाही या महिन्याचे, पण तुम्हाला काही नाराज राहायची गरज नाही, नाही का? तुम्ही हाताने टाळी वाजवली पाहिजे. हो, कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. भोजन की शोभा थाली से, जेवण करत असताना पात्र किती पवित्र आहे याच्यावर भोजनाची मजा अवलंबन असते. भोजन की शोभा थाली से, बगीचे की शोभा माली से, जामात की शोभा साली से, आणि कीर्तन की शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल माझ्या घड्याळात बरोबर 9:15 वाजलेत. मी 11:15 वाजता कीर्तन बंद करेल. काळजी करू नका, कीर्तन वेळेत सोडण्याची जबाबदारी माझी. मी वेळेचा अत्यंत भोगता माणूस आहे, मोजाड माणूस. तुम्हाला माहीत असेल त्याला कारण मी मास्तर आहे. सकाळी 7ची शाळा 7:30ला जरी भरली, पण ती 12ला सोडण्याच्या ऐवजी मी 11:30ला सोडून देतो. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्हाला वेळेत सोडण्याची जबाबदारी माझी. फक्त तुमची जबाबदारी हाताने टाळी वाजवणे आणि मुखाने नामस्मरण करणे. विठ्ठल प्रस्तुतच्या अभंगातून तुकोबाराय आपल्या अंगामध्ये असणाऱ्या बलाचं किंवा शक्तीचं प्रतिपादन करतायत. माणसाने अंगामध्ये बळ असल्याशिवाय बोलू नये महाराज. रावण असा गप्पा मारायचा, मी हे करेल, मी ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल. एके दिवशी रावणाच्या पत्नीनेच आवाज दिला, मालक तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या रामाबरोबर संघर्ष करतात तो अतिशय बलवान आहे. रावणाने विचारलं किती बलवान आहे? अहो त्याच्याकडे 18 पद्म वाहणार आहेत. म्हटले 18 पद्म किती? 18 पद्म. पद्म शाळेत जाता भाऊ तुम्ही? शाळेत जाता का तुम्ही? कितवीला आहेत? हां, 5वी. बरं, मराठी मीडियमला आहेत का इंग्लिश? इंग्लिश मीडियमला. मग मी तुम्हाला इंग्रजीमधून प्रश्न विचारू, चालेल ना? युनिट नंतर जर 10 येत असेल तर 10 नंतर 100 येतो, बरोबर आहे? आता तुम्ही पुढे बोलायचं, मी तुमच्या मागे म्हणेल. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अब्जा. चांगला टिकला तो द्राक्षाच्या मानाने. बरं 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 बरं, ऐका ऐका ऐका. मराठीत सांगताय कोणी? मराठीत सांगताय नाही का? तुम्ही मराठीत सांगता कोणी? तुमच्या सगळ्यांच्या माहेर अमेरिकेतलेच आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. इकडे इकडे कोणी? ऐका. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंक, दशशंकन, मग पद्माचा नंबर आहे. एकावर किती शून्य घरी गेल्यावर पहा तुम्ही. असे 18 पद्म वाहणार आहेत. 18 पद्म. रावण म्हटला येऊ दे 18 पद्म, काय करतील? मंदोदरीचे शब्द ऐका, मालक 18 पद्म. 18 पद्मांपैकी परवा एकच आलं होतं ना, आमचे हनुमंतराय, त्याने तुमची दाढी मिशी जाळून टाकली.
लंकिणी नावाची राक्षसीने मारून टाकली, अशोक बागेचा विध्वंस करून टाकला, सारी लंका जाळून हो बेमालूमपणे निघून गेले, तरी तुम्ही एकाच काही बिघडू शकले नाहीत. 18 पद्म आल्यावर काय बळे विन शक्ती बोलून शक्ती बोलून शक्ती बोलून भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बड़े विना शक्ती बोलू नये बड़े विना शक्ती बोलू नये भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बड़े विना शक्ती बोलू नये बड़े विना शक्ती बोलू नये भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. माणसाने अंगामध्ये बळ असल्याशिवाय बोलू नये महाराज. आता बळाचे काही व्यवहारामध्ये प्रकार आहेत महाराज, मग ते मला सांगतो, लक्षपूर्वक ऐका तुम्ही. त्रोटक कीर्तन करतो मी, तुम्हाला जसं पटेल तसं बघा. तांत्रिक पद्धतीने टेक्निकल पद्धतीने कीर्तन करतो, सांगतो मुद्दे, 4च मुद्दे सांगतो. 4 बळाचे प्रकार आहेत. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बौद्धिक बळ, तिसरं बळ आहे आर्थिक बळ आणि चौथं बळ आहे सत्तेचं बळ. या बळांपैकी कोणतं बळ जगद्गुरु तुकोबारांकडे आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं बळ आहे शारीरिक बळ. शारीरिक बळ पाहिजेच महाराज. बसा बाबा, बसा लवकर, बसा बसा मावशी, बसा लवकर. थोड्या करता येत बसल्या तुम्ही, मी बंदच करणार होतो आता. विठाला विठाला महाराज, आपला नाशिक जिल्हा जर सोडला तर सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात 97 कीर्तनं झाली महाराज. आपले लोक ऐकतच नाही अजिबात. बरं 9 ते 11 ठेवा तरी ते 10 पर्यंत येतात. इतकं कठीण काम आहे, काही हरकत नाही. चला आता बसा. पहिलं बळ आहे शारीरिक बळ. शारीरिक बळ माणसाच्या अंगामध्ये पाहिजेच महाराज. एक कोटी सांगतो, मोठी गोड आहे, ऐका, सगळ्यांना पाठ झाली पाहिजे. ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली, ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले, आणि ज्याचे विचार चांगले तोच कीर्तनाला येतो महाराज. ऐका, चांगले विचार कीर्तनाला घेऊन येतात. चांगले विचार चांगल्या बुद्धीमध्ये राहतात, चांगली बुद्धी चांगल्या मनामध्ये राहते, आणि चांगलं मन चांगल्या शरीरामध्ये राहतं. म्हणून शरीर चांगलं ठेवा महाराज. शरीर माध्यम खलु धर्म साधन. काही खाऊ नका, काही पिऊ नका. लोकांनी शरीर म्हणजे गोडाऊन करून टाकलं महाराज. गोडाऊन खायला मिळत नाही म्हणून माणसं कमी आजारी आहेत. इतके खाऊन खाऊन आजारी पडलेत महाराज. काही काही तर असे बेहत्तर आहेत महाराज. हो, रात्री 4-4 पुरणाच्या पोळ्या खातात आणि गवळाने त्या हायवे पर्यंत पायी पायी चालत जातात. कोणती पद्धती काही समजत नाही मलाही. कठीण आहे महाराज. ऐका, एक वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. हो, जेवण केल्याने कधीच पोट भरत नाही राजा. हो, जेवण केल्याने कधीच पोट भरत नाही, दुसऱ्याला जेवू घातल्याने पोट भरतं. लक्षात ठेवा. ज्याला कळेल त्याला चालू द्या. गोडाऊन नाहीये शरीर, गोडाऊन. माणसाने जेवण कसं करावं शास्त्रकारांचा न्याय ऐका. परान्नम प्राप्य दुर्बुद्धे माम प्राणेषु दया करू. परान्नम दुर्लभम लोके प्राणन जन्मनी जन्मनी. जेवण करताना पोटाचे 4 भाग पडायचे. मनातल्या मनात 2 भाग अन्नाने भरायचे, 1 भाग पाण्याने भरायचा, आणि 1 भाग श्वासोश्वासाकरता रिकामा ठेवायचा. याला म्हणतात जेवण. लोकांचं उलट आहे. जे भाग अन्नाने भरायचे ते बी अन्नानेच भरतात, जो भाग पाण्याने भरायचा तो बी अन्नानेच भरतात. आणि श्वासोश्वासाच्या भागावर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा आतून पत्र येतं, कृपया माल पाठवणे बंद करा, गोडाऊन फुल झालेला आहे. अधिक पाठवण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला डेकर. डेकर म्हणजे पत्र आहे महाराज. लोक फोनला जुमानत नाही तर पत्राला काय जुमानतील महाराज. ऐका, जेवण हो, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेमइंद्रियासी सार, नेमइंद्रियासी सार, नसावे वासर निद्रा बहुभाषण, नसावी वासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार,
भाषण युक्त या शब्दाचा अर्थच तो आहे महाराज. काजू बदाम पिस्ते अक्रोड जर्दाळू खाऊन लोक 50-50 वर्ष जगत नाही, पण झाडाचा पाला आणि कंदमुळं खाऊन हजार वर्ष ऋषीमुनी जगत होते महाराज. कोणी सांगितलं तुम्हाला? उपवासामध्ये गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती आहे. तुम्ही जितका जास्त उपवास कराल तितके निरोगी राहाल महाराज. जेवणच करू नका, आजारीच पडणार नाही. तुम्ही म्हणाल जेवण केलं नाही तर मरून जाल पण आजारी पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. उपवासामध्ये गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती महाराज. सावध राहा. हो, मनातला गैरसमज दूर करून टाका महाराज. अरे काय खातात का लोक? आमच्या शहरामध्ये मते महाराज एक मारवाडी होता, त्याचं वजन फक्त 180 किलो होतं. तो रिक्षावर दुसऱ्याला बसू द्यायचा नाही, जागाच नाही राहायची तर काय बसू देईल. योगायोग एके दिवशी त्याच्या घरामध्ये चोरी झाली महाराज. त्या चोराची चोरी करून बाहेर पडण्याची गाई, त्याला जाग यायची गाई एकच झाली. त्यानं तो चोर धरला, जमिनीवर आपटला आणि त्याच्या छातीवर जाऊन बसला. त्या चोराचं वजन 42 किलो. विचार करा, त्या चोराला खाली गोटी दिसत असेल का इगतपुरी दिसत असेल बरं? एवढ्या गर्दीमध्ये तो व्यापारी आणखी आपल्या पोराला आवाज देतो, बाळू उठ रे, पोलिसांना बोलून आण, मी चोर पकडलाय म्हणे. ते पोरग उठून उभं राहिलं. बाबा चोर कुठे? त्याला दिसत होता नव्हता. अरे हापाय मी त्याच्या छातीवर बसलो म्हणे. जाय. आता अंधार होता. ते पोरग दाराजवळ गेलं, चप्पल सापडत नव्हती. बराच वेळ झाला तरी जात नव्हतं ती. त्या व्यापाऱ्याने पुन्हा आवाज दिला, काय रे बाळू गेला नाही अजून? जातो बापूल, चप्पल पाहून राहिलं म्हणे. चप्पल? तो चोर म्हणे तुझी सापडत नसेल तर माझी घालून जाय, पण लवकर जाय म्हणे. एवढी पेका तब्येत असावी काय? ए भद्रे, ऐ हात घाले. विठाला विठाला ऐका, शरीर चांगलं असू द्या, गोडम नाहीये, काही खाऊ नका, काही पिऊ नका महाराज. मांसाहार आपला आहार नाही, लक्षात ठेवा. सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही महाराज, आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही. निसर्गाने ज्याचा त्याचा आहार ठरवून दिला. फक्त मनुष्यच असा बेताल प्राणी आहे महाराज, जो काही खायला लागला, काही प्यायला लागला, म्हणून जून महिन्याचा पाऊस एप्रिलमध्ये पडायला लागला महाराज. आम्ही जबाबदार आहोत त्याला. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो महाराज. 4 भाऊ होते, 3 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरातली माणसं म्हणे, महाराज याला सांगावं, माळच घालत नाही. म्हटलं तुम्ही महाराज माझ्याबरोबर जेवायला बसवा. बसवलं जेवायला. जेवता जेवता मी त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं काय माळ नाही? तो म्हणे नाही, घरातले सगळे माणसं माळकरी आणि तू एकटाच बिगर माळकरी. तो म्हणे महाराज मला पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे. तुला पाहुण्यांकरता ठेवलंय, तू मांसाहार करतो म्हणे. मग अरे मांसाहार करू नये बेड्या. मांसाहार केल्याने बट नेलिझम नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघे वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होतं. या अभ्यासाने बोलतोय महाराज सगळं. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी 1 नळी बरोबर राहते म्हणे. काय डोकं पडतं का यांच्या पुढी? गोडाऊन नाहीये. हा, युक्त आहार विहार म्हटलेत महाराज, लक्षात ठेवा. परमार्थ करण्यासाठी सुद्धा शरीर चांगलं असावं लागतं, लक्षात ठेवा. कथेची सामुग्री देह अवसानावरी. शरीर चांगलं असलं पाहिजे. ज्याचं शरीर चांगलं आहे ना त्याचंच मन चांगलं आहे महाराज. शरीर चांगलं असू द्या. ऐका, तुकोबाऱ्यांचा फार गोडा अभंग आहे. शरीर उत्तम सुखाचे घोसुले, सुखाचे घोसुले. शरीरे साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. हे शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. हे शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. काय अचूक प्रमाण दिलं महाराजांनी? शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती सुद्धा केवळ आणि केवळ जर शरीरानेच करता येत असेल तर आपलं शरीर पवित्र ठेवा महाराज. लक्षात ठेवा, शरीराला काहीतरी नियम आहेत. नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान,
लक्षात ठेवा तुम्ही महाराज. अहो कुत्र्याला कोणताच नियम नाही महाराज, बैलाला कोणताच नियम नाही महाराज, गाढवाला कोणताच नियम सगळे माणसांसाठीच आहेत महाराज. तुम्ही शेतकरी माणसं आहे, तुम्हाला लवकर कळेल. जनावरासमोर तुम्ही पेंडीभर चारा टाका, त्याला अर्धी पेंडी खायची असेल तर तो अर्धी पेंडी बाजूला काढून ठेवतो का? नाही. का बरं? जनावर येते. त्याला शेणमूत्र टाकायचं असेल, चारा बाजूला केला पाहिजे, करत नाही, त्याच्यावरच टाकून देतं. का बरं? जनावर येते. खाली बसायचं असेल, जागा स्वच्छ केली पाहिजे, करत नाही, तसंच बसतं, जनावर येते. एस टीमध्ये जरी बसलं तरी केळी खाईल, सालते तिथेच टाकेल, जनावर येते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, जनावराला एकादशी सुद्धा कळत नाही महाराज. ऐका, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो महाराज, दिनेश महाराज. एकादशीचा दिवस माझी व्यवस्था ज्या घडी होती फराळाची, ते श्रीमंताचं घर होतं. लोकांचा असा गैरसमज आहे, कीर्तनकाराला श्रीमंताच्या घरी उतरवलं पाहिजे, गैरसमज आहे लोकांचा तो. मग ते कसे करायत ना तरी चालतील. आता उतरवलं त्यांच्या घरी, त्या भाऊचाने एकादशीचा दूरपर्यंत संबंध नाही. त्या बाईने 2 ताटं बनवलेत, माझ्यासमोर साबुदाणा आणि त्याच्यासमोर भाजी भाकर. बरं तिला एवढंही समजलं नाही, जर त्याला भाजी भाकर द्यायची होती तर एक तर माझ्या आधी दिली असती, नाही तर माझ्या नंतर दिली असती, माझ्याबरोबरच. मला वाईट वाटलं दिनेश महाराज. मी त्याला म्हटलं, का भाऊ तुमची एकादशी नाही? आपण नाही करत म्हणे एकादशी बिकादशी, पा त्याची भाषा. मला वाईट वाटलं मते महाराज. पण मी थोडंसं धीर धरला मी. त्याला 2-4 घास खाऊ दिले आणि मग त्याला विचारलं, म्हटलं साहेब ही दारामध्ये बैलजोडी बांधली आहे, कोणाची आहे? ते म्हणे आपलीच आहे महाराज. या बैलांना एकादशी नाही का? तो म्हणे महाराज बैल कुठे एकादशी करतात का म्हणे. नाही कळलं, बऱ्याच जणांना नाही कळलं. अजून ज्यांना नाही कळलं त्यांच्याकरता चहा ठेवलाय आता. मला म्हणे तो, महाराज बैल कुठे एकादशी करतात का म्हणे. मला म्हणे बैल कुठे एकादशी करतात का? मग मी त्याच्या ताटाकडे हात केला, म्हणतो बरोबर आहे भाऊ, बैल कुठे एकादशी करतात का? त्यांचा काय संबंध एकादशी? जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, योग्य कळत नाही, अयोग्य कळत नाही. अरे हे नियम फक्त माणसासाठी आहेत महाराज. शरीर चांगलं ठेवायचं हे फक्त मनुष्य जाणू शकतो. काही खाऊ नका, काही पिऊ नका, शरीराला गोडाऊन करू नका महाराज. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पन का दाम करत कर, मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पन का दाम करत कर, मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती है. युक्त आहार विरुद्धच्या पडचं आहे महाराज हे प्रमाण. ऐका, अतिशय गोड कबीर महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल का पैसा जाता, मुंह में मिट्टी मिलती है. महाराज सावध राहा बरं, शरीर खूप चांगलं आहे, सांभाळून ठेवा. याच शरीराने तुम्हाला संसार करता येतो, नवल नाही, याच शरीराने तुम्हाला परमार्थ पण करता येतो. नरद निदान लागले हाती, नरद निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, हे देवची होईल म्हणत ते होती, देवची होईल म्हणत ते होती. हे तरिकाची तीन धरावे, तरिकाची तीन धरावे, नरद निदान लागले हाती, नरद निदान लागले हाती. शरीराशी संपत्ती आहे महाराज. काय सांगू तुम्हाला, एक वाक्यात सांगतो महाराज, एक वाक्यात. अरे भारतातले काय जगातले डॉक्टर उभे केले असते, 5 मिनिटं मिळाले असते अजित पवारांकरता. तर किती? 5 मिनिटं, पण नाही वेळ मिळू देत महाराज तेवढी. पण याच्यावरून शिका महाराज, शरीर फार उत्तम आहे, आपलं शरीर सांभाळा, काही खाऊ नका, काही पिऊ नका. शारीरिक बळ हे परमार्थासाठी कारण आहे, म्हणून शारीरिक बळ श्रेष्ठ आहे असं नाही. शारीरिक बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे, त्या बळाचं नाव सांगतो तुम्हाला. बुद्धीचे वैभव अन्य नाही, तुझे बुद्धीचे वैभवाने नाही तुझे, बुद्धीचे वैभवाने नाही तुझे,
राज सकळ सिद्धी एकाकेशी राज सकळ सिद्धी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एकाकेशी राज सकळ सिद्धी एकाकेशी राज सकळ सिद्धी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. शारीरिक बळापेक्षा श्रेष्ठ असणारं बळ म्हणजे बुद्धीचं बळ आहे. शरीराने बलवान असणारी माणसं बुद्धिवान माणसाच्या हाताखाली काम करतात महाराज. पटून सांगतो तुम्हाला, ऐका. रोजगार हमीवर कामाला जाणारा माणूस 200 रुपये रोज कमवतो महाराज. ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, थंडी पाहत नाही, दिवसभर काम करतो तेव्हा 200 रुपये रोज कमवतो. आणि तो मजूर कामावर आलेला आहे की नाही याची हजेरी घेणारा कारकून झाडाखाली बसून 500 रुपये रोज कमवतो. हे बुद्धीचं बळ आहे महाराज. हे तरी जाऊ द्या, किमान तो हजेरी घ्यायला रोडावर तरी येतो, पण तो इंजिनियर नाशिकमधून ऑफिस सुद्धा सोडत नाही, तो 2000 रुपये रोज कमवतो. हे बुद्धीचं बळ आहे महाराज. बुद्धीचं बळ शरीराच्या बळापेक्षा श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. किती बळ आहे, काही उदाहरणं सांगेल तुम्हाला. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 2 प्रत्युत्पन्न मती होऊन गेलेत महाराज. प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय ऐका. प्रति म्हणजे दुसरी, उत्पन्न म्हणजे निर्माण करणे, आणि मती म्हणजे बुद्धी. बुद्धिमत्तेनुसार उत्तर निर्माण करून प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड बंद करणे याला म्हणतात प्रत्युत्पन्न मती. पहिला बिरबल आणि दुसरा कालिदास. तोडच नाही महाराजांच्या बुद्धीला. बिरबल किती विद्वान. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळची संध्या करायला बसला होता. ब्राह्मण होता. जातिवंत ब्राह्मण दिवसातून 3 टाइम संध्या करतो. जातिवंत मुसलमान दिवसातून 5 टाइम नमाज करतो. आणि जातिवंत वारकरी दिवसातून 2 टाइम हरिपाठ करतो. ब्राह्मण होता. संध्याकाळची संध्या चालू होती महाराज. अर्घ्यासाठी पाणी होतं. स्वस्ति न इंद्र वृद्ध श्रवाः स्वस्ति न पूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ट नेमी. अर्घ्य सोनार तेवढ्यात बाहेरून आवाज दिला कुणीतरी, बिरबल अर्घ्य सोडायचं अपूर्ण राहिले. उठला. बादशाची माणसं होती. हात जोडली. काय अन्याय. बादशाने बुलाया. तशीच पूजा अपूर्ण सोडली. बाहेर निघाला. बादशाजवळ पोचला. क्या हुआ खावीत, चलो आप घुमने जाएंगे. संध्याकाळची वेळ. बिरबलाला बरोबर घेतलं आणि बादशाह फिरायला निघाला. 11 जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं, 11 कुंभ म्हणजे घडा घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही, जा म्हटलेत. मग मला सांगा आता, सामान्य माणसं जर एवढे विद्वान तर कालिदास किती विद्वान असेल महाराज. त्या नगरीमधले 3 पंडित एकत्र झाले आणि ते भोजराजाकडे गेले. भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास होता. त्या भोजराजाला सांगितलं, राजा तुला वाटतं कालिदास विद्वान आहे आणि कालिदासाला वाटतं तू विद्वान आहे, तुमच्यापेक्षा लोक विद्वान आहेत नगरीमध्ये. भोजराजा म्हणे उद्या या आपण परीक्षा घेऊ. दरबार भरला. भोजराजा आला. लोक उभे राहिले. भोजराजा खाली बसला. नंतर कालिदास आला. कालिदास, अरे भोजराजा आल्यावर फक्त दरबारातले माणसंच उभे राहिले होते महाराज, पण जेव्हा कालिदास आला माणसं तर उभे राहिलेत पण राजा पण स्वतः उभा राहिला. का माहितीये, मूर्ख माणसाची गावात पूजा केली जाते, वेड्या माणसाची घरात पूजा केली जाते, राजाची देशात पूजा केली जाते, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाचं सगळं जग पूजा करत असतं महाराज. हो, कालिदासाला पाहिलं, सगळे लोक उभे राहिले, राजा स्वतः उभा राहिला. आणि मग ते 3 पंडित म्हणे कठीणच दिसतं काहीतरी, पण आता सापडलेत ना महाराज. दरबार सुरू झाला. भोजराजाने पंडितांना सांगितलं, आलेत हो, तुमची परीक्षा घेणार आहे, विचारा प्रश्न. भोजराजा होता तो, स्वतः विद्वान होता महाराज. भोजराजाने प्रश्न विचारला 3 पंडितांना. सांगा, नाहम कोशामी रोमतले, माझ्या तळातावर केस का नाहीत? आहेत का पहा बरं तुमच्या? नाही आहेत. तुमच्या नाही आहेत. तुमच्या नाही आहेत. कोणाच्याच नाहीत महाराज. त्याला काही उत्तर आहे का? नाहीत नाहीत नाहीत. कोणीच उत्तर द्यायला तयार नाही त्या 3 पंडितांपैकी. भोजराजा म्हणे उत्तर द्या. नाहम कशामी रोमतले, माझ्या तळातावर केस का नाहीत? एक पायचा दुसऱ्याकडे आणि दुसरा पायचा तिसऱ्याकडे. तुमची वेळ संपली, हारलेत तुम्ही. ते पंडित म्हणे थांबा राजा, आम्ही हारलो नाही. म्हणे का? या प्रश्नाचं उत्तर कालिदासाने द्यावं. जर कालिदासाने उत्तर दिलं तर आम्ही हारू. चालेल. कालिदास उत्तर दिशील. उठून उभा राहिला. नम्रतेने हात जोडले तर सांगितलं, राजा प्रयत्न करेल.
माणूस विद्वान किती असू द्या महाराज, नम्रतेशिवाय शोभून दिसतच नाही. विद्या विनयेन शोभते, विनयानच विद्या शोभते महाराज. सांग कालिदासा नाहम कशामी रोमतली, बंदुकीतून गोळी सुटावी असं राजाने उत्तर, आपलं कालिदासाने उत्तर दिलं. मग राजा, या पंचक्रोशीमध्ये अनेक दानशूर राजे आहेत, पण तुझ्यासारखा दानशूर राजाच नाही. दान देऊन 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 तुझ्या तळहातावरचे केस उपटून गेले म्हणे. बाकीचे पंडित म्हणे शाब्बास प्रश्न आणि शाब्बास उत्तर. तो दुसरा उभा राहिला, तो म्हणे कालिदास राजाचे दान देऊन देऊन उपटून गेले, तुझ्या तळहातावर नाही, तुझे कुठे गेले? तो म्हणे राजाचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर, सगळ्यात जास्त दान मला दिलं, राजाचे देऊन देऊन उपटून गेले आणि माझे घेऊन घेऊन उपटून गेले म्हणे. मग आता तरी गुपचूप बसायचं ना. ती तिसरं एक आगाऊ होतं, ते म्हणे का रे, राजाचे देऊन देऊन उपटून गेले, तुझे घेऊन घेऊन उपटून गेले, आमचे कुठे गेले? तो म्हणे तुम्हाला काहीच मिळालं नाही, तुम्ही चोळून राहिले, तुमचे चोळून चोळून उपटून गेले म्हणे. याला प्रत्युत्पन्न मती म्हणतात महाराज. मते महाराज येतं काहीच नाही, याच्यापेक्षा विद्वान लोक आहेत, काय सांगू तुम्हाला, डोकंच काम करणार नाही तुमचं. आप्पा मी ते खानदेशामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो, एका पुढाऱ्याला सांगून ठेवलं होतं त्यांनी हार घालायला जायबो असं. दिनेश महाराज नाही, बोलत्या नाही, आलं ते हार घालायला. आता त्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही, बरोबर आहे. पहिली गोष्ट त्याला थरक्यावाद झाला. थरक्यावाद माहिती आहे तुम्हाला? हा, कापरावाद. आल्याबरोबर त्याचे ते बोट थरथर करायला लागले. लोक म्हणे बुक्का लाव म्हणे. त्याने बुक्क्याचा एकच बोट भरायचा ना, 2-3 बोटं भरून घेतले. मला असा आडवा बुक्का लावून दिला, मळवट कसा भरतात तसा. असा राग आला महाराज मला. म्हटलं याचा बेतच पाहू आता. महाराज मी पण त्याला बुक्का लावला, जसं खाली पाय वडायला वाकलं ना माझ्या, मी त्याला उचलायला गेलो, माझा बोट त्याच्या शर्टला पुसून दिला. ते इतकं बेकार होतं आपा. त्याच्या जेव्हा लक्षात आलं याने शर्टला बोट पुसला, त्याने सगळा हात माझ्या धोतरला पुसून दिला आणि घरी निघून गेलं. ते एवढे लोक बेकार आहेत महाराज. तुम्हाला वाटतं महाराज विद्वान, लोक फार विद्वान आहेत आपल्यापेक्षा. लोक किती विद्वान आहेत सांगू तुम्हाला, दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल शाळा कॉलेजात जाणारे एका पोराचं एका पोरीवर प्रेम होतं महाराज. त्याने आपल्या बापाला सांगितलं, बाबा मुलगी करेल तर हीच करेल, नाही तर काही बी करेल. तुम्हाला कळतं ना ते काही बी करेल. हा म्हण न कळेल ती का ज्ञानेश्वरी का म्हणून राहिली तुम्ही तर. त्या बापाने सांगितलं त्या पोरीचा नाट टाकून दे. म्हणे का बरं? अरे आपण इंदिरानगरमध्ये राहतो, तो करोडपती. आपण इंदिरानगरमध्ये राहतो. ग्रामपंचायतीने आपल्याला 4 पत्रे मंजूर केले होते, त्याच्यामध्ये बी एक ग्रामसेवक खाऊन गेला पत्रा. त्या 3 पत्र्यांमध्ये आपलं घर आहे, तो काय पोरगी देईल? तेवढे ते तू पाय, पोरगी करेल तर हीच करेल, नाही तर काही बी करेल जीवाचं. रडायला लागला महाराज. बाप येतो, बाप येतो, रडायला लागला. त्याने एजंट धरला. एजंट आहेत का तुमच्याकडे? लग्न जमवणारे जमूनच आणतात महाराज. हो, घर जोडे जमूनच आणतात बरोबर. त्याला सांगितलं पायरी एवढी पोरगी आपल्या घरी आली पाहिजे, पोरग मरून जाईल माझं. काळजी करू नको, पोरगी येणार. काढ 3000. घेतले 3000 आणि गेला पोरीच्या बापाकडे. ए पोरगी देऊन टाक रे. तो म्हणे देणार नाही. म्हणे का बरं? आम्ही दनचोट, ते नंगचोट. कळली का आमची भाषा तुम्हाला? तो नाही दनचोट, मूर्खपणा करू नको, पोरगी देऊन टाक. पोराने जर जीवाचं कमी जास्त केलं, कडी पोडायला जावं लागेल सेंट्रल जेलमध्ये. मूर्खपणा करू नको. त्याचं इंडिकेटर लागलं. तो म्हणे महाराज हे बी खरंच आहे, जर या पोराने कमी जास्त केलं तर आपलं काय होईल? आपलं जर नाव टाकून दिलं तर. पण पोरगी तर द्यायची नाही. एवढं हुशार होतं मोताळबारच ते. त्याने काय सांगितलं मुलीच्या बापाने, ऐका, पोरगी देतो पण एका अटीवर. म्हणे काय? लग्नाला एक सुद्धा म्हातारा आणायचं नाही. सगळे तरुण पोरं पाहिजे. जर म्हातारा सापडलं वरात परत, बस एवढीच आठ. हो, आला मुलाच्या बापाकडे, ए तयारी करा रे, फक्त एकच काम करायचं. काय? म्हातारी माणसं घेऊन जाऊ नका. चालेल. तो नवरदेवचा बाप भाऊबंधांच्या घरी जायचा आणि हात जोडायचा. माझ्या पोराचं लग्न आहे, तुम्ही येऊ नका. लोक म्हणजे नवीन पद्धत काढली का? अरे तुम्ही येऊ नका म्हणजे तुमच्या पोरांना पाठवा. एक म्हातारा असं वात्रट होतं महाराज. ते म्हणे मी तर लग्नाला जाईलच म्हणे. अरे तुला पहिल्यावर वरात परत करून दिल ना. तो अक्कल आहे का तुम्हाला? ज्या अर्थी त्याने अशी आड घातली त्या अर्थी त्याचा काहीतरी प्लॅन आहे फसवायचा. म्हणून मला जाऊ द्या, पण तुला पहिल्यावर वरात परत करेल ना, काळजी करू नका. म्हाताऱ्याने जीनची पॅन्ट घातली. ती जीनची पॅन्ट अशी प्रॉडक्ट आहे आप्पा, वास आली तरच धुवायची ती. वास आणण्याच्या अगोदर जर धुतली तर तिचा अपमानच येतो. म्हणून बाया आता एक काम करतात महाराज, जर ह्या दिवाळीला ती धुतली
तर पुढच्या दिवाळीलाच बाहेर काढतात तिला. जीनची पॅन्ट घातली, एक टी शर्ट घातला, गॉगल लावला, एका बाजूला गुटखा टाकला, म्हातारा एवढं तरुण दिसत होतं. मते महाराज त्या मुलीच्या बापाने तरुण पोरांना चेक केलं, पण म्हाताऱ्याकडे पाहिलं सुद्धा नाही हो. तो पोरीचा बाप म्हणे अरे बापरे, आता तर फसलो, पोरगी द्यावी लागेल. पण पोरगी तर द्यायची नाही, करायचं काय. त्याने दुसरी आड घातली, थांबा थांबा, माझी अजून एक आट आहे, तेवढी पूर्ण करा. पोरं म्हणे आता काय राहिली, पाण्याने भरून वाहणारी नदी माझ्या गावची, दुधाने भरून द्या तरच पोरगी देईल, नाही तर देणार नाही म्हणे. पोरं म्हणे आता गेली पोरगी, आता नाही मिळत. पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने कशी भरता येईल, शक्य आहे का. पोरगी गेली, आता गाडीत बसा निघा. एक पोरग म्हणे थांबा, ते म्हातारं कुठे गेलं, त्याला पहा म्हणे. ते पाणट्यापुढे बिड्या पेत होतं महाराज. आणलं त्याला धरून, बाबा गाडीत बस, घरी जायचंय, लग्न होणार नाही. म्हणे का बरं, पोरीच्या बापाने दुसरी आड घातली. असं चला माझ्या बरोबर. म्हातारं पुढे आणि 50 पोरं मागे. आले पोरीच्या बापाचं, काय आट आहे रे तुझी, माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून दे. म्हातारा म्हणे देतो भरून. मुलीचा बाप म्हणे दे भरून. म्हातारा म्हणे पाण्याची दे खाली करून. तो म्हणे पाण्याची कशी खाली करता येईल, मग त्याशिवाय दुधाची कशी बोलता येईल, येड्या खोपडीचा. एवढे लोक हुशार आहेत महाराज. जर तुम्हाला वाटतं तुम्ही हुशार आहेत, लोक फार हुशार आहेत. बुद्धीचं बळ सर्व बळांपेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. काय सांगू तुम्हाला, ऐका. मग बुद्धीचाच बळ श्रेष्ठ आहे का, नाही. बुद्धीच्या बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे. त्या बळाचं नाव आहे पैशाचं बळ. पैशाचं बळ, पैशाचं बळ श्रेष्ठ आहे. पटवून दाखतो मी तुम्हाला महाराज. शिक्षक विद्वान खरा, बुद्धिवान खरा, पण श्रीमंताच्या घरी ट्युशन घ्यायला जातो, याचा अर्थ बुद्धीच्या बळापेक्षा पैशाचं बळ श्रेष्ठ आहे महाराज. शिक्षक सामान्य समजू नका महाराज तुम्ही. शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. शिक्षकाला इंग्रजीमध्ये टीचर म्हणतात. TEACHER. टी मीन्स ट्रस्ट, E means efficiency, A means ability, C means character, H means honesty, E means eagerness, R means regularly. ट्रस्ट म्हणजे विश्वास, एफिशियन्सी म्हणजे लायकी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य, हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, इगरनेस म्हणजे पात्रता आणि रेग्युलरली म्हणजे नियमितपणा. एवढ्या गोष्टी ज्याच्याजवळ त्याला शिक्षक म्हणतात. एक वाक्य सांगतो मला पटलं तर बघा. या देशामध्ये शिक्षक या शब्दाला काळिंबा त्याच दिवशी लागला ज्या दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी आपला आश्रम सोडला आणि कौरव पांडवांच्या राजवाड्यात शिकवायला गेले ना, त्या दिवशी शिक्षक शब्दाला काळिंबा लागला महाराज. शिक्षक विद्वान आहे, बुद्धिवान आहे, पण श्रीमंताच्या घरी ट्युशन घ्यायला जातो. पैशाच्या बळ बुद्धीच्या बळापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. मग पैशाचाच बळ श्रेष्ठ आहे का, नाही. ऐका आता, पैशाच्या बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे, त्याचं नाव आहे सत्तेचं बळ. श्रीमंत माणसं पैशाच्या बॅगाच्या बॅगा भरतात आणि श्रीमंताच्या मागे आपलं सत्ताधीशांच्या मागे धावतात आणि त्या पुढाऱ्यांना सांगतात माझ्या जावयाला पिऊन म्हणून का होईना, पिऊन पिऊन पिऊन. इकडे बघा, पिऊन पिऊन. ऑफिसला जाता जाता पिऊन आणि ऑफिस सुटल्यावर येता येता पिऊन म्हणून का होईना पण लावा. याच्याजवळ पैसा आहे पण आपल्या नातेवाईकाला नोकरी देऊ शकत नाही. ती देण्यासाठी ज्या अर्थी सत्ताधीशांच्या मागे धावावं लागतं, त्या अर्थी पैशाच्या बळापेक्षा सत्तेचं बळ श्रेष्ठ आहे महाराज. मग चला आता, सत्तेचंच बळ श्रेष्ठ आहे का, नाही. ऐका आता, जगद्गुरु तुकोबार आहे, तुमच्याजवळ या चारी बळांपैकी कोणतं बळ आहे, त्या बळाच्या जोरावर तुम्ही बलवान समजतात. महाराज म्हटले माझ्याजवळ जे बळ आहे ते तुमच्या कोणाजवळच नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा. महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबारे सांगतात माझ्याजवळ जे बळ आहे ते तुमच्या कोणाजवळच नाही, त्याच्या बळाचं नाव आहे वैराग्याचं बळ. ऐकत राहता. वैराग्याचे दोन प्रकार आहेत. एक जिहासा वैराग्य
आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य म्हणजे काय ते ऐका. ऐ प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि थोडाच वेळ टिकतं त्याला म्हणतात जिहासा वैराग्य. म्हाताऱ्याची आणि मुलाची भांडण झाली. दोघीचे दोघी कडक होते. म्हातारं जुनी बाजरी खाल्लेलं होतं आणि पोरगं गुटखा खाणारं होतं. हे गुटखा खाणारे जे लोक असतात आम्हाला त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. त्याला वैज्ञानिक कारण सांगतो मी. ऐका. 10 ग्रॅम गुटख्यामध्ये 2 ग्रॅम तंबाखू आणि 8 ग्रॅम कोलेटिन नावाचं एक द्रव्य आहे महाराज. ते कोलेटिन नावाचं द्रव्य तोंडात टाकल्यानंतर 35 सेकंदामध्ये त्याचं लाळेत रूपांतर होते महाराज. आणि ते लाळेत रूपांतर झाल्यानंतर मेंदूकडे पोचतं आणि मेंदूच्या सभोवताली असणाऱ्या लक्षावधी WBC, मराठीमध्ये आपण त्याला पांढऱ्या पेशी म्हणतात किंवा सैनिकी पेशी म्हणतात, त्या सैनिकी पेशी एका क्षणार्धात जाळून राख करतं महाराज. म्हणून हे लोक चिडक्या स्वभावाची झालेली असतात. शास्त्रीय कारण आहे ती. काय करायचं तो तुमचा प्रश्न आहे. झाली भांडण दोघांची. म्हाताऱ्याला पोरगा काहीतरी आदवत होता बोलला. म्हातारा म्हणे 1 मिनिट या घरामध्ये राहत नाही, आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. म्हातारी घरात नव्हती, ती नाशिक रोडला गेलेली होती. तिला माहितीच नाही घरामध्ये काय भांडण झाली ती. पोरगं बोललं म्हातारं चिल्लं, आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. माझे गुरुजी असं सांगायचे मग ते महाराज, लोकांना बायका पोरांनी कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हणे. आत्ता पंढरपूरला निघाला पोरगं बोललं म्हणून. काठी घेतली, गावाच्या बाहेर निघाला आणि तेवढ्यात म्हातारी घरी येऊन लागली. तिने पोराला विचारलं, तुझा बाप कुठे गेला? गेला कुठे? पंढरपूरला. अरे जाय त्याला बोलून आण. ते गेलं म्हणजे काय एकटं गेलं का? 1800 रुपये मिळतात त्याचे श्रावण बाळची. आपला किराणा दाखतो, जाय त्याला बोलून आण. पोरगं म्हणे मी जाणार नाही. तुला जायचं असेल तर जाय. म्हातारीला जावंच लागणार होतं. महाराज अर्धांगिनी होती ती. निघाली गावाच्या बाहेर मराठी शाळेजवळ म्हातारं धरलं. असं मागे पाहायचं आणि पुढे चालायचं, मागे पाहायचं आणि पुढे चालायचं. महाराज म्हातारीला पाहिलं मग जोरात चालायला लागलं, कारण त्याला धीर लागला. आता कोणतरी बोलवायला आलं बुवा असं. पण म्हातारी हुशार होती, तिकडची होती ती मारेगावकडची. तिने दुडांग धरली महाराज आणि धरलं मराठी शाळेजवळ. विचार, म्हातारी हुशार होती. म्हातारी हुशार होती म्हणून त्याचा संसार चालू होता. कुटुंबामध्ये एक हुशार पाहिजे आणि एक वात्रट पाहिजे तरच संसार चालतो महाराज. दोन्ही हुशार असतील तर अजिबात चालत नाही आणि दोन्ही वात्रट असतील मग तर अजिबात चालत नाही. एकाने राखेल टाकून घ्यायचं, दुसऱ्याने काडीची पेटी लपून द्यायची तर संसार चालतो. नाही तर एक राखेल टाकतं दुसरं म्हणतं घे काडीची पेटी, कसं चालेल संसार? हुशार होती म्हातारी. म्हातारीने एकच शब्द विचारला म्हातारीला, कुठे चालले? पंढरपूरला. का बरं? ज्या पोरा करता 70 एकर जमीन कमवली तो आधवा बोलतो 1 मिनिट या घरामध्ये राहणार नाही. म्हातारी एवढी हुशार होती महाराज, एकाच शब्दात म्हातारा गार केलं. म्हातारीने एकच प्रश्न विचारला त्याला, तुम्हाला जो पोरगा बोलला तो कोणाचा? म्हातारा म्हणे माझा. तुमचाच ना? अहो आपल्याला होता म्हणून बोलला. ज्यांना बोलायला कोणीच नाही त्यांनी भावनगरला जाऊन जाऊन ती म्हातारी मारून टाकली, तरी त्यांचा ठिकाणच लागला नाही. अरे आपल्या मुलाने आपल्या मांडीवर देहधर्म केला म्हणून काय मांडी कापून टाकायची असते? एवढा विचार करू नका. घरामध्ये भांडे आहेत, भांड्याला भांडे लागणारच. हो भांडणं होणारच. चला घरी परत. म्हातारा म्हणे चाल मी बी वाटच पाहत होतो कोणतरी बोलवायला येईल बा असं. याला म्हणतात जिहासा वैराग्य. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झालं आणि थोडाच वेळ टिकलं, हे जिहासा वैराग्य. पण जिज्ञासा वैराग्य वेगळं आहे महाराज. ऐका, जिज्ञासा वैराग्याची व्याख्या सांगतो. ऐहिक की स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. प्रश्न विचारतो चोपदार. म्हाताऱ्या माणसांना सुपारी आवडत नाही का? चावता येत नाही? काय भानगडे? चावता येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्याचे 32 पैकी एक सुद्धा सभासद मिटिंगला हजर नाही आणि ते जर म्हणत असेल मला सुपारी आवडत नाही, आवडत नाही तुला चावता येत नाही हे सांग. सुपारी आवडत नाही हे कोणी म्हणावं? सुपारी समोर पडलेत, सुपारी खाण्यासाठी लागणारे 32 दात पण सक्षम आहेत, तरी सुपारी खात नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. हे जिज्ञासा वैराग्य. 2 उदाहरणं सांगेल महाराज, 2. ऐका लक्षपूर्वक. दोन्ही उदाहरणं जिज्ञासेला कसे लागू पडतात ते ऐका. आता स्वामी विवेकानंद
शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये व्याख्यान द्यायला गेलेत. हजारो लोक व्याख्यान ऐकत होते. एक शिकागोच्या राजाची मुलगी स्वामीजींना भेटायला आली आणि तिने सांगितलं, स्वामीजी मला उद्या तुमच्याशी लग्न करायचे. स्वामींनी विचारलं, बाई माझ्याशी लग्न करण्याचा तुझा हेतू काय? ते म्हणे, महाराज तुम्ही जर इतके विद्वान आहात तर तुमच्यापासून मला जो मुलगा होईल तो मुलगा किती विद्वान असेल. स्वामीजी म्हटले, बाई लग्न करणं माझ्या हातात आहे, पण लग्न झाल्यावर मुलं होतातच हे सांगितलं कोणत्या काकाने तुला? जर कदाचित तू माझ्याशी लग्न केलं आणि तुला अपत्य प्राप्ती नाही झाली तर तुझी वासना अतृप्त राहील आणि त्या अतृप्त वासनेपोटी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, तुला मुलगा पाहिजे का लग्न? ती म्हणे मुलगा पाहिजे. मग त्याच्याकरता लग्न करायची काय गरज आहे? म्हणे मग तू उद्या प्रवचन ऐकायला ये, लाखो लोकांच्या समोर मी तुला स्टेजवर बोलवेल आणि लोकांना सांगेल, लोक हो ही माझी आई आहे आणि मी हिचा मुलगा आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. भोग समोर पडलेत महाराज. भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. दुसरं उदाहरण सांगतो, ऐका आता, ते त्याहीपेक्षा सुंदर आहे. पुण्याच्या एका बागेमध्ये जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते आणि ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक समोर बसले होते. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज बालपणीचे मित्र होते. का? लोकमान्य टिळकांना कुस्तीचा नाद होता, जोग महाराज कुस्तीगीर होते, म्हणून त्यांची मैत्री जमली होती. आपला मित्र ज्ञानेश्वरी सांगतो, लोकमान्य टिळकांना खूप आनंद व्हायचा. समोर ज्ञानेश्वरी ऐकायला बसायची. त्या बगीचेमध्ये एक श्रीमंत व्यापारी फिरत होता. तो मी आपण लोकमान्य टिळकांना बऱ्याच वेळेला घरी बोलवलं, हे आले नाही आणि इथे ज्ञानेश्वरी ऐकतायत. आपण एक काम करू, या ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या बुवालाच आपल्या बंगल्यामध्ये घेऊन जाऊ, म्हणजे लोकमान्य टिळक बरोबर येतील. श्रीमंत माणसं त्यांच्या पैशाचा विनियोग कुठे करतील काही सांगता येणार नाही महाराज, काहीच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्याने काय केलं ऐका. माध्यान्नाची वेळ होती, दुपारची. पैशांचं पोतं भरलं. पोतं कळतं का तुम्हाला? हां, मोठं पोतं भरलं, बंडल नोटांचे. आणि जोग महाराज ज्या ठिकाणी वामकुक्षी करत होते दुपारची, त्या ठिकाणी उतरवलं ते पोतं. जोग महाराजांनी पाहिलं पोतंभर पैसे. त्या श्रीमंतासमोर हात जोडले आणि विचारलं, श्रीमंत एवढे पैसे कशा करता आणले? यजमान पदाची बिदागी. मी समजलो नाही. इथे जी ज्ञानेश्वरी सांगतात ती बंद करा. म्हणे मग उद्यापासून माझ्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगायची. एक दिवस ज्ञानेश्वरी सांगितली, 1 पोतं भरून देईल. 3 दिवस सांगितली, 3 पोते भरून देईल. आणि 7 दिवस सांगितली, 7 पोते भरून देईल. भाग्य त्या जागेवर मी नव्हतो महाराज. जोग महाराज होते ते. त्यांनी काय सांगितलं ऐका. श्रीमंत मी तुमचा अनादर करत नाही, पण माफ करा. ही माझी भूमी आहे, हा माझा श्रोता आहे आणि हे माझं व्यासपीठ आहे. हे सोडून मी येणार नाही. 2 पावलं मागे सरकला तो श्रीमंत आणि काय म्हटलं ऐका. जोग महाराज पोतभर पैसे आहेत, पोतभर. या पुणे प्रांतामध्ये तुम्हाला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा हा एकटाच पठ्ठ्या आहे म्हटले. आता जोग महाराज चिल्लेत आणि काय म्हटलं ऐका. ए पठ्ठ्या ऐक, या अख्ख्या पुणे प्रांतामध्ये या जोग महाराजांना 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा तू एकटा पठ्ठ्या आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लात मारणारा हा जोग महाराज एकटाच पठ्ठ्या म्हटले येत नाही. भोग समोर पडलेत महाराज. भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण भोग भोगत नाही. ते जिज्ञासा वैराग्य तुकोबारे सांगतात माझ्या जवळ आहे. जाई वो तू माते करी सायास, यो तू माते न करी सायास. जाई वो तू माते न करी सायास, यो तू माते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. विषय सेवनार्थ आलेल्या स्त्रीला जगद्गुरु तुकोबारा सांगतात जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. पहिली गोष्ट आम्ही वैराग्याचं बळ घेऊन या जगामध्ये जगतो, हे पहिलं बळ. आणि दुसरी गोष्ट आम्ही ज्याचे दास आहोत तो बलवान आहे, त्या बलवान प्रभूचे आम्ही दास झालोत म्हणून बलवान झालोत. अभंगातलं पहिलं चरण. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित.
अंकित बळीयाचे 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 अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळीला हा संसार लाताळीला हा संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळीला हा संसार लाताळीला हा संसार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात आम्ही ज्याचे दास आहोत ना तो खूप बलवान आहे महाराज. बलम बलवताचा हम कामराग विवर्जिता. किती बळ आहे. ज्याने वेदाला बळ दिलं महाराज, ज्याने सूर्याला बळ दिलंय, ज्याने समुद्राला बळ दिलंय. तुझी यासते वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे सूर्यासी चालणे तुझी या बळे वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझी बळे सूर्याची चालणे तुझी बळे. नामदेव फार गोड लिहितात महाराज. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे तुझी या बळे सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जानोनी शरण आलो शरण आलो वर्म हे जानोनी शरण आलो. मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे. नामा मने काही न हाले साचार प्रभू तू निर्धार पांडुरंग पांडुरंग प्रभू तू निर्धार पांडुरंग. ऐका महाराज, प्रभूच्या ताकदीचा आपण नाही विचार करू शकत महाराज, नाही करू शकत. आपली बुद्धी जिथे संपून जाते तिथून पुढे ईश्वरवाद सुरू होतो महाराज. आपल्या बुद्धीचा विषयच नाही तो महाराज, आपल्या बुद्धीचा विषय नाही. अरे वेद जाणू गेला तो पुढे मौनावला ते बुय्य तुझला प्राप्त कैची. पुसू नका बाई पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष सिनल्याती द्विसहस्र जीवा जीवा देव का ओ विटेवरी बाबुबा. आपल्या बुद्धीचा विषय निराजा होतो. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही आलो देत महाराज तो. वृक्षाची या पाने अलजाची सत्ता वृक्षाची या पाने अलजाची सत्ता वृक्षाची पाने हरजाची सत्ता वृक्षाची पाने हरजाची सत्ता. राहिली अहंता मग कोठे
नारायण नारायण. प्रभूच्या सत्तेची ताकद सांगू महाराज. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 4 वर्षापूर्वी कोरोना नावाची व्याधी आली महाराज, बरोबर आहे. त्या कोरोना व्याधीमध्ये जगातली माणसं मेलीत महाराज. भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली, नाशिक जिल्ह्यातली मेली, गवळाणे परिसरातली मेली, गवळाण्यातली काही मेली, कोणाच्या घरातली मेलीत. पण 2026 सालातल्या 9व्या वर्षाच्या सप्तातलं 21 तारखेचं कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात ही माझ्या पांडुरंगाची बर्वे कृपा. झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचोनिया. त्यांच्याकडे जा तुम्ही. उलथ पडा, पालथ पडा, कानी वा, उतानी वा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता जेवढी राहील तेवढी काढेल ना माणूस. ते माझ्या एका मित्राला दाताच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो तुम्हाला. ते वात्रट आहे जरा माझे मित्र. माझ्यावरून अंदाज करा तुम्ही ते किती वात्रट असेल बरं. तो डॉक्टर त्याला म्हणे झोप रे म्हणे. झोपवलो त्याला. कर म्हणे. हा केला त्याने. आणखी मोठा हा कर म्हणे. आणखी मोठा हा कर म्हणे. त्याने त्या डॉक्टरचा हात फेकला आणि बाहेरच निघाला. ते डॉक्टर म्हणे काय रे झोप ना, कशाला तुला तोंडामध्ये बसायचं आहे का? हा करा करून राहिला. रक्त चेक करा, लघवी चेक करा, थुंकी चेक करा, सोनोग्राफी करा, MRI करा, सगळे रिपोर्ट पुढे ठेवतो. मग विचारतो सांगा तुम्हाला काय होतं आता. केवढे हुशार आहेत पहा डॉक्टर. वकील त्याच्यापेक्षा हुशार. आणि तो इंजिनियर तर इतका हुशार आहे महाराज. तो संडास जितका जास्तीत जास्त किचन रूमच्या जवळ येईल असा दिवसेंदिवस त्याचा प्रयत्न चालू आहे महाराज. तिघंचे तिघं हुशार. संध्याकाळची वेळ नदीच्या काठावर फिरायला निघालेत. हो, टरबुजाची वाडी होती, टरबुजाची कलिंगडाची. त्यांनी ते 40 रुपयाचं एक टरबूज विकत घेतलं महाराज. पण त्याचं निरीक्षण केलं. एवढंच वेल असतं त्याला. पाहिले का तुम्ही? वेल एवढंच, पण फळ मात्र एवढं. काय किमया महाराज प्रभूची. वेल एवढंच वेल बघा एवढं. हो, जमिनीपासून फक्त एवढंच वेल निघतं महाराज ते. आणि फळ मात्र एवढं. त्यांनी ते कापलं, खाल्लं. पुढे चालत निघाले. उन्हाळ्याचे दिवस. आंब्याच्या झाडाखाली एक कैरी पडली होती, पिकलेली कैरी. आमच्याकडे शाक म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात? शाकच म्हणतात ना. शाक. त्यांनी ती शाक उचलली, कापली, खाल्ली. त्यांना टरबूज खाल्ल्यापेक्षा शाक खाल्ल्याचा आनंद जास्त मिळाला. का बरं? महाराज ते फळ मधुर होतं आणि झाडावर पिकलेलं होतं म्हणून आनंद वाटला. पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी डोकं लावलं. डॉक्टर वकील साहेबांना असं म्हटले, वकील साहेब माझं असं मत आहे, देवाला अक्कल नाही. कोण म्हणे? बोला ना. कोण म्हणे? डॉक्टर. वकील साहेब माझं असं मत आहे, परमेश्वराला अक्कल नाही. कोण म्हटलं? तुम्ही का बरं बोलत नाही? बोला ना. घरामध्ये 7-7 फुटी माणसाला बोलू देत नाही तुम्ही. एवढ्या कशा शांत बसल्या? का मला दाखवण्याकरता आम्ही खूप शांत आहेत बुवाचं. डॉक्टर काय म्हटलं वकिलाला? परमेश्वराला अक्कल नाही. वकील साहेबांनी विचारलं कसं काय? एवढंच वेल, त्याला एवढं फळ आणि एवढं मोठं झाड, त्याला एवढं फळ. काही अक्कल आहे का देवाला? अरे हीच कैरी जर टरबुजा एवढी दिली असती तर 10 पाहुणे आले असते तरी एकच आंबा कापायचं काम होतं ना. पण अक्कल नाही ना देवाला. इंजिनियर साहेब तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, परमेश्वराला अक्कल नाही. तिघांनी एकमेकाच्या हातावर टाळी वाजली महाराज. 5 मिनिटं झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या आंब्याच्या शेवटच्या टोकावर एक कच्ची कैरी होती. त्या वाऱ्याच्या वेगाने जशी ती आली तशी डॉक्टरच्या डोक्यावरच बसली महाराज. जशी डॉक्टरच्या डोक्यावर बसली, डॉक्टर प पाणी करायला लागला महाराज. बाजूला एक अडाणी शेतकरी होता. धावतच तांब्याभर पाणी आणलं त्याने, त्या डॉक्टरला पाजलं. 10 मिनिटानंतर डॉक्टर शुद्धीवर आले. मग अडाणी शेतकऱ्याने MBBS डॉक्टरला प्रश्न विचारला. तुम्ही आहेत ना, कीर्तनातच आहेत ना तुम्ही सगळे? अडाणी शेतकऱ्याने MBBS डॉक्टरला प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब हीच कैरी जर टरबुजा एवढी राहिली असती. ज्यांना नाही कळालं त्यांच्याकरता चहा ठेवलेला आहे. डॉक्टर साहेब हीच कैरी जर टरबुजा एवढी राहिली असती आणि ती तुमच्या डोक्यात बसली असती, तुम्ही पाणी मागितलं असतं का मडकं मागितलं असतं? खरं सांगा डॉक्टर साहेब. लोक परमेश्वराची अक्कल काढायला निघालेत महाराज. परमेश्वराची. अरे झाडाचं पान जाणे ज्याच्या सत्तेश्वर, जेने हे विश्व निर्मिले, विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात हे धरियेले, 21 स्वर्गात धरियेले, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया, माते आपुलिया, सत्ता माते आपुलिया.
तुकारामनाथ महाराजांची गोड प्रमाण सांगतो तुम्हाला अजून एक अतिशय सुंदर, तुम्हाला आनंद वाटेल. जगद्गुरु तुकोबार लिहितात महाराज, बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोनी. जगाच्या पाठीवर अशी ताकद कुठे पाहिली महाराज? एका बाजूला तो आईच्या उदरामध्ये गर्भाची वाढ करतो, दुसऱ्या बाजूला त्याच्याकरता त्याच्या अन्नाची व्यवस्था करतो महाराज. काय ताकद आहे! ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला कळेल महाराज, तुम्हाला कळेल प्रभू परमात्म्याची ताकद काय. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूतेवावी आज्ञा माझी, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले जो जगा ते चालिता, मिचिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळते मी. त्याला इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. GOD, जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑर्गनायझेशन, डी मीन्स डिस्ट्रॉय. उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, तो गॉड, तो गोड. डोकं नका चालू मला त्याच्या पुढे डोकं चालू नका. आपल्या बसचा विषय नाही. आपण फक्त एक काम करा, त्याचं नामस्मरण करा. पुढाऱ्यांनी जगावं थापांवर, व्यापाराने जगावं मापावर, गारुड्याने जगावं सापावर, साधूने जगावं तपावर, आणि तुम्ही आपण जगावं रामकृष्णारी जपावर. काय नाही आपल्या हातात राजाव, काही नाही आपल्या हातात. अशी वेळ येईल ना महाराज, क्षण भंगूर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार आहे थोर वळसागा. त्याच्या पुढे नम्र होत जा महाराज, वाकत राहा. अरे जगात फार लोक श्रीमंत आहेत महाराज, आपली श्रीमंती कुचकामी आहे. जगात लोक फार विद्वान आहेत, आपली विद्वत्ता कुचकामी आहे. आणि जगात फार लोक शक्तिमान आहेत, आपली शक्ती कुचकामी आहे महाराज. फक्त प्रभूचं चिंतन करत राहा. हो, त्याला सांगा, हे प्रभू तू आम्हाला इथे एवढ्या करता पाठवलं ना, तेच आम्ही काम करणार, या पलीकडे काहीच नाही महाराज. देवाने इथे आपल्याला भजनाकरता पाठवलं ना, भजन करावं, आपल्या वाट्याला आलेलं काम करावं. आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो, बस या पलीकडे नाही. तुझी शक्ती आम्ही जाणून आहोत, तू बलवान आहेत. तुकोबारे सांगतायत, आम्ही बलवान का झालोत? एकाच वाक्यात सांगतो, माणूस स्वतः बलवान नसला तरी चालेल, पण त्याने बलवान माणसाच्या आश्रयाला राहू की तो आपाप बलवान होतो महाराज. तुकोबारे सांगतात, मी बलवान नाही, पण आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आहे वास. आम्ही त्याचे दास आहोत. बढिया माझा पंढरी राव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव. बढिया माझा पंढरी राव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही तो बलवान आहे आणि त्याचे आम्ही दास आहोत. म्हणून बळीयाचे अंकित, अंकित म्हणजे दास, आम्ही झालो बळीवंत. काय केलं या बळाच्या जोरावर? लाथणीला संसार, लाथणीला संसार, लाथणीला संसार, लाथाळीला संसार, केला षडवूर मीचा मार, केला षडवूर मीचा मार. लाथणीला संसार, लाथणीला संसार, केला षडवूर मीचा मार, केला षडवूर मीचा मार. लाथणीला संसार, लाथाळीला संसार. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आम्ही काय केलं त्याच्या जोरावर? लाथाळीला हा संसार. अभंग फार गोड आहे, विचार करण्यासारखं आहे. पाऊस येतोय का? नाही. आल्यावर तुम्ही कुठे वितळून जाणार आहेत लगेच, जेवढी पाहून राहिली त्याच्याकडे. दुनियाभरची निगरगट माणसं आपण, नाशिक जिल्ह्यातले लोक होतो आपण, काय घाबरायचं? विठाल विठाल. हॅलो चिंतनात शब्द नीट ऐका. लाथाळीला शब्द प्रयोग नीट ऐका. महिला मंडळ, तुमच्याकरता प्रश्न आहे, सगळ्यांनी उत्तर बरोबर द्या. जो उत्तर बरोबर देईल त्याला 1 रुपया बक्षीस देईल मी. उत्तर बरोबर द्यायचं फक्त. लक्ष आहे तुमचं, तयार आहेत तुम्ही? ऐका. घरामध्ये फ्रीज आला की रांजण लाथाळला जातो. मान्य आहे तुम्हाला? फ्रीज माहिती आहे तुम्हाला? फ्रीज ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन.
घरामध्ये फ्रीज आला की रांजण लाताळला जातं, बरोबर आहे. घरामध्ये मिक्सर आलं की खलबत्ता लाथाळला जातो. घरामध्ये कुकर आलं, कुकर तर माहीत असेल ना, एकदा लावलं कुकर का नाही रावणाकडून झाला नाही, तुम्ही आपण किस गली में गलबला, आपली कुठे वाट लागली महाराज. अरे आपला संसार कसा आहे माहिती आहे का तुम्हाला महाराज, कोणी बी यावं टिकली मारून जावं. काय आपल्या संसाराला पूर्वीचा काळ, पूर्वी पोलीस सुद्धा पेंडा घालायचे, बापू आठवतं का तुम्हाला, पोलीस सुद्धा पेंडा घालायचे. आता ते पैसे मावत नाही म्हणून त्यांनी फुल शिवून घेतलेत, पगाराचे पैसे, पगाराचे महाराष्ट्र सरकारने त्यांना इथे बिल्ला लावला आहे, म पो मला पोसा. पूर्वी पोलीस सुद्धा पेंडा घालायचे. दिवाळीचा सण आला महाराज, एका पोराने आपल्या आईला सांगितलं, आई मला फुल पॅन्ट शिवायची. जाऊ दे रे आपल्या हाफ पॅन्ट बरी, नाही फुल पॅन्ट शिवायची. घेतलं कपडे गेलं ते टेलरकडे, त्या घाईगर्दीमध्ये टेलरने ती पॅन्ट 4 बोट आखूड करून टाकली. ती धड लांबी वाटत नव्हती, मग ते महाराज धड हात बी वाटत नव्हती, ती आमच्या मालेगावची पॅन्ट वाटायची. ते लागलं ना रडायला. ती आई म्हणे मी तुला आधीच सांगितलं होतं शिवू नको असं, जाय त्या टेलरकडे. तो टेलर म्हणे दुरुस्त करून देईल पण आज नाही, दिवाळी झाल्यावर. आला ना घरी रडत रडत. आईला म्हणे आई एक काम कर ना, आपल्या घरी मशीन पण आहे, कात्री पण आहे, तू फक्त हिला बिल्लाच बरं काप आणि एक टीप मारी, हाफ पॅन्ट तयार होईल, मी उद्या सणाची घालून घेईल. आई म्हणे मला चिवडा बनवायचा आहे, शंकरपाळे झाले का मग करून देते म्हणे. याला दम नव्हता. वरच्या मजल्यावर गेला, मोठी ताई एम एचा अभ्यास करत होती, तिला म्हणे ताई ही पॅन्ट बिल्लाच बरं काप आणि एक टीप मार, मला दे, हाफ पॅन्ट तयार होईल, मी उद्या सणाची घालेल. ती ताई म्हणे भाऊ माझा एम एचा अभ्यास चालू आहे, माझं जमणार नाही, तुला ज्याच्याकडून जमेल त्याच्याकडून करून घे. घाईघाईने उतरलं, मोटरसायकल काढली फाट्यावर गेलं. फाट्यावर मावशी राहत होती, माय मरो पण मावशी जगू. त्या मावशीकडे गेला, मावशीला सांगितलं मावशी आईने पण काम ऐकलं नाही, ताईने पण ऐकलं नाही, म्हणून तुझ्याकडे आलोय. ही पॅन्ट बिल्लाच बरं काप, एक टीप मारून मला परत दे, उद्या सणाची घालून घेईल. मावशी म्हणे भाऊ आजच माझ्या पोरीला पाहायला पाहुणे येत आहेत, माझं अजिबात जमणार नाही, तुला ज्याच्याकडून जमेल त्याच्याकडून करून घे. रागारागाने निघाला महाराज सायकलीवर. घरी आलं, संध्याकाळ झाली होती, ती पॅन्ट फेकून दिली आणि बिगर जेवायचं झोपून गेलं. रात्री 11 वाजता आईने सगळे कामं आटोपलेत महाराज. आई येते, पोराची चिंता करावी फक्त आईनेच महाराज. 11 वाजता ती आई उठली, त्या आईने ती पॅन्ट काढली, बिल्लासभर कर कापली, एक टीप मारली, ठेवली आणि आई झोपून गेली. रात्री 2 वाजता ती वरच्या मजल्यावरून मोठी ताई खाली उतरली, तिला माहितीच नाही पॅन्ट कापली असं. तिने बी ती पॅन्ट काढली, बिल्लासभर कर कापली, एक टीप मारली आणि ठेवली. फाट्यावरची मावशी सकाळी 5:30लाच हजर. तिने विचारलं सुद्धा नाही पॅन्ट कापली आहे का नाही असं. तिने बी ती पॅन्ट काढली, बिल्लासभर कर कापली. त्या पॅन्टचं पुढे काय झालं ते कीर्तनात सांगण्यासारखं आहे का, एवढा पाहून राहिला माझ्याकडे. अरे तुम्ही त्याला जोडत राहतात आणि तो फाटत राहतो, त्याचं नाव संसार. महाराज म्हटले तर आम्ही हा लाथाळून लावला, लाथाळीला हा संसार केला, षडवर्मीचा मार विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अरे हो बाबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा
बारकुमाई 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 जय जय विठो बारकुमाई 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 जय जय विठो बारकुमाई 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 लाथाळलेला हा संसार केला षडउर्मीचा मार. लक्ष द्या इकडे. महाराज 6 उर्मींचं नाव सांगतो आता. लक्षपूर्वक ऐका. मोजा तुम्ही, मी सांगतो का ते बरोबर आहे. पहिली इकडे माझ्याकडे बघा. 6 उर्मी, षड उर्मीचा मार केला ना तुकोबरायांनी. त्या 6 उर्मी ऐका. पहिली आशना, दुसरी पिपासा, तिसरी लोभ, चौथी मोह, 5वी दारा आणि 6वी मृत्यू. विठ्ठल विठ्ठल. षडउर्मीचा मार केला, संसार लाथाळून लावला. अजून काय केलं तुकोबाराय? जन धन 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 केले तृणागी समान, केले तृणागी समान, लाताडीला संसार, संसार लाताडीला संसार. केले तृणाई समान, केले तृणाई समान, लाताडीला संसार, लाताडीला संसार. जन तन धन केले तृणाही समान. काय कारण महाराज? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतबा काळीचे नाही कोणी, म्हणून तृणा समान. धन का तृणा समान? तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, म्हणून तृणा समान. आणि तन का तृणा समान? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून तृणा समान. या तिन्ही गोष्टी तृणा समान करून टाकल्यात आणि मुक्तीच्या माथ्यावर जाऊन बसलो. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. हे आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता. लाताईला जवळ लाताईला संसार नाना, लाताईला जवळ लाताईला संसार. आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता. लाताईला जवळ लाताईला संसार, लाताईला जवळ लाताईला संसार, संसार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. महाराज सांगतायत आम्ही प्रभू परमात्म्याचे दास झालोत. त्याचे दास झाल्यामुळे बलवान झालोत. त्या बलाच्या जोरावर संसार लाथाळून लावला. त्याच्यावर षडउर्मीचा मार केला. जण धन तन हे तृणासमान करून टाकले आणि मुक्तीच्या माथ्यावर जाऊन बसलोत. हा अभंगाचा इत्यंभूत सार. मला वाटतं 11 वाजलेत. अभंग आता यथामती यथावकाश विचार केलेला आहे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. खरं तर आज ज्यांचं कीर्तन होतं आदरणीय गुरुवर्य पास्पर बाबा,
प्रकृतीच्या काही अपरिहार्य कारणास्तव या ठिकाणी ते पोचू शकले नाहीत. सकाळी आप्पांचा फोन आला, समाधान आप्पांचा, महाराज अशा अशा पद्धतीची सेवा आहे, बाबांचं येणं होत नाही. त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, मी येईल. थोडंसं उशीर का होईना मला यायला विलंब लागला, पण पोचलो. तुमची सेवा यथोचित करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जरी ती आवडली नसेल, पण एक खरं सांगू का, आज पासपोर बाबांचंच कीर्तन होतं असं समजा. आता समजण्याशिवाय तर काही पर्याय नाही ना. आमचे गुरुजी असं सांगायचे, महाराज एक जावाई सासरवाडीला गेला, आता खरं कीर्तन सुरू झालं. आता खरं कीर्तन सुरू झालं. महाराज तो पोचला, पण संध्याकाळी अंधार पडून गेला होता. सासूबाईला काळजी वाटली. हो, सासरा घरात नव्हता, बाहेरगावला गेला होता. अंधार पडून गेला, वेळेवर आंबे मिळणार नाहीत, पुरणपोळी करायला वेळ नाही. पण हुशार होती ती, दुकानं बंद झालीत. हो, बासुंदी आणायला सुद्धा वेळ नाही महाराज, पुऱ्या करायला वेळ नाही, जावायला लगेच जेवायला बसवायचं. पण हुशार होती महाराज ती, हुशार होती महाराज ती, गवळाण्याचीच होती, हुशार होती महाराज. तिने काय केलं, चालू चालू स्वयंपाक तयार केला. व पिठलं आणि भाकर. भाकर घ्यायची, जावयाच्या ताटात ठेवायची आणि म्हणायची, जावई बापू याला पुरी समजा. पिठलं टाकलं का म्हणजे, जावई बापू याला बासुंदी समजा. आणखी फिरून आली का भाकरी ठेवायची, म्हणायची, जावई बापू याला पुरी समजा. पिठलं वाढायला आली का, जावई बापू याला बासुंदी समजा. ते जावाई राहिलं आणि खाडकन सासूच्या मुस्कटात मारली. मामानेच मारली असं समजा म्हणे. तसं आज पासपोर वाचच कीर्तन आहे असं समजा तुम्ही. ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली सर. निवृत्तीनाथांचं भजन म्हणा महाराज. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. थँक्यू. वा, टाळी वाजवा. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही तुम्ही सिद्ध. उच्चारिला अधिकारने आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.